नमस्कार मुलांनो, आपण पाठीमागच्या लेक्चरला बघत होतो की आरोग्य, प्रसार आणि वर्तन. बघा, चौथा चॅप्टर आहे आपला प्राथमिक प्रतिबंध, आरोग्य, प्रसार. त्यामध्ये आपला शेवटचा पॉईंट चालू आहे 4.4 आरोग्य, प्रसार, वर्तन. यामध्ये आहार आणि व्यायाम हे झालेले आहे. आज आपण बघणार आहोत निद्रा. बघा, निद्रा ही आरोग्याची महत्त्वाची सवय आहे. संसर्गजन्य रोगांचा धोका, नैराश्याचा धोका, लसीकरणाला कमी प्रतिसाद, हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीचे आजार आणि कर्करोगासह बऱ्याच जुनाट विकारांचा उद्भव व तीव्रता यावर निद्रेचा प्रभाव आढळून येतो. निद्रेकडे दुर्लक्ष केले जाते. झोपेचा अनेकदा गैरवापर होतो. बघा, जर ज्या व्यक्तीला झोप चांगली असेल तर त्या व्यक्तीचं आरोग्य चांगलं असतं. रात्री लवकर झोपणे आणि सकाळी लवकर उठणे. स्टेज 1 थीटा लहरी, हलक्या झोपेचा सुरुवातीचा टप्पा. आपण आपल्या सभोवतालच्या आवाजाने सहज जागृत होतो. बघा, 3 स्टेज आहे. पहिल्या स्टेजला बघा हलकी झोप असते आपली, आपण झोपतो, पण अर्धा एक तासात काही आवाज जर आला तर आपण लगेच जागे होतो. स्टेज 2 स्पिंडल अवस्था, श्वास आणि हृदय गती कमी होते आणि शरीराचे तापमान कमी होते. आणि तिसरी जी अवस्था असेल, तिसरी आणि चौथी, तिला डेल्टा लहरी, गाढ झोप असे म्हणतात. बघा, डेल्टा लहरी, यामध्ये व्यक्ती गाढ झोपेत असते. कोणी किती आवाज दिला तर व्यक्तीला जाग येत नाही. निद्रेच्या या अवस्था ऊर्जा पुनर्संचयित करण्यासाठी, प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी आणि शरीराला ग्रोथ हार्मोन सोडण्यासाठी उपयुक्त असतात. तर जलद नेत्र हालचाल अवस्थेत बंद पापण्यांच्या आड डोळ्याची हालचाल होते. बीटा लहरी अस्तित्वात असतात. श्वास व हृदयगती अस्थिर असते. या अवस्थेत स्वप्न पडतात. स्मृतीचे एकत्रीकरण, समस्या निराकरण आणि माहितीचे दीर्घ स्मृतीमध्ये रूपांतर करण्यासाठी ही अवस्था महत्त्वाची असते. निद्रेच्या या सर्वच अवस्था महत्त्वपूर्ण आहे. आपल्यापैकी प्रत्येकाने कधी ना कधी एखादी रात्र जागून काढल्याचा अनुभव घेतलेला असेल आणि जागे राहण्याचा परिणाम दुसऱ्या दिवसाच्या कार्यावर होताना आपण बघितलेला असेल. बघा, अमेरिकेसारख्या देशात 32 कोटी लोकांपैकी 5 ते 7 कोटी लोक जुनाट निद्रा विकाराने ग्रस्त आहेत. विद्यार्थी त्यांच्या अभ्यासासाठी, वाहन चालक व कामगार जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी हे लोक झोपेपासून वंचित राहण्यासाठी प्रयत्न करतात. मात्र झोप ही शरीरासाठी एक पुनर्संचयित क्रिया असल्याने झोपेपासून वंचन झाले तर त्यामुळे लक्षात न येणारे नुकसान होते. साधारण 40% प्रौढ आठवड्यात 7 तासापेक्षा कमी झोप घेतात. 1/3 प्रौढांना झोपेच्या समस्यांचा अनुभव येतो. वय वर्ष 50 पेक्षा जास्त लोकांना आठवड्यातून एकदा तरी निद्रानाशाचा त्रास होतो. स्त्रियांमध्ये निद्रेशी संबंधित विकाराचा संबंध संप्रेरकाची पातळी आणि रजोनितीशी असतो. मुलांमध्ये सुद्धा कमी निद्रा, अतिनिद्रा मृत्यूचे कारण ठरू शकते. कनिष्ठ सामाजिक आर्थिक दर्जा हा मुलांमधील झोपेच्या समस्येच्या कारण आहे. 7 तासांपेक्षा कमी झोप व्यक्तीच्या बोधात्मक कार्यावर, भावस्थितीवर, कार्यनिवर्तनावर आणि जीवन गुणवत्तेवर परिणाम करते. निद्रानाश किंवा अपुरी झोप जीवन गुणवत्तेवर आणि स्वास्थ्यावर अल्पकालीन किंवा दीर्घकालीन परिणाम करते. पोलिसांना क्लेशकारक घटनांना सामोरे जावे लागत असल्याने त्यांच्या जीवनात अपुऱ्या झोपेच्या समस्या निर्माण होतात. बघा, अपुऱ्या झोपेमुळे अनेक आरोग्य समस्या उद्भवतात. जुनाट निद्रानाशामुळे इन्सुलिनच्या निर्मितीची प्रक्रिया बाधित होते. इन्सुलिनला दिली जाणारी प्रक्रिया सुद्धा बाधित होऊ शकते. जे लोक मोठ्या तणावग्रस्त जीवन प्रसंगातून जात आहेत किंवा ज्यांनी एखादा आघात अनुभवला आहे, त्याचप्रमाणे जे लोक नैराश्यग्रस्त आहेत ते शांतपणे झोपू शकत नाही. जे लोक कामाच्या ठिकाणी तणाव अनुभवतात, जे लोक सामाजिक आर्थिक प्रतिकूलता अनुभवतात, ज्यांच्यामध्ये उच्च पातळीवरचे शत्रुत्व आणि उत्तेजित अवस्था आहे, जे लोक तणावाचा सामना करतात, चुकीच्या प्रयोजनशैलीचा वापर करतात आणि जे लोक तणावाच्या कारणांचा खोल विचार करतात, अशा सर्व लोकांमध्ये झोपेच्या समस्या असतात. असे लोक निद्रानाश अनुभवतात. कमी झोप घेणाऱ्याप्रमाणेच अतिझोपाळू लोकांना ही समस्या उद्भवतात. त्यांच्यामध्ये मनोविकृतीची लक्षणे आढळतात. उदाहरणार्थ दीर्घकालीन दुःख, त्रास इत्यादी. निद्रानाश निराकरणासाठी वर्तन आधारित तंत्रे प्रभावी ठरतात, ज्यामध्ये प्रामुख्याने सजगता तंत्र, शिथिलीकरण उपचार आणि बोधात्मक वर्तन उपचार पद्धती. बघा, उत्तम झोपेला चालना मिळण्यासाठी खालील तंत्र उपयुक्त ठरतात. आठवड्यातून किमान 3 वेळा नियमित व्यायाम, झोपण्याची खोली पुरेशी मोकळी, बिछाना आरामदायक, मंद संगीत, झोपण्याचे व जागे होण्याचे नियमित वेळापत्रक,
झोपायला जाण्यापूर्वी चांगल्या सवयींचा अवलंब, स्थान, उपाशी राहणे, अति खाणे, मद्यपान, धूम्रपान इत्यादी बाबी टाळणे. खोलीत उग्रवास टाळा. झोपण्यापूर्वी किमान 1 तास तरी इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद. बघा त्यानंतर बघा अपघातामुळे जायबंदी होणाऱ्यांचे प्रमाण फार मोठे आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत लसीकरण. पुढचा पॉईंट आहे लसीकरण. लसीकरण आणि आजार चाचणी परीक्षण. एखादा गंभीर आजार टाळणे अथवा तो आजार वेळीच ओळखण्यासाठी लसीकरण आणि चाचणी हे 2 उपाय अत्यंत महत्त्वाचे आहेत. बालकाला योग्य वयात लसीकरण दिल्यानंतर भविष्यातील आजार टाळणे शक्य होते. तसेच आजारांच्या बाबतीत वेळी चाचणी झाली, परीक्षण झाले तर त्या आजाराला रोखणे अथवा त्या आजारावर मात करणे शक्य होते. याबाबतही आरोग्य मानसशास्त्रज्ञ काम करीत असतात. लसीकरण. बालपणातील इतर आजारांपैकी गोवर, पोलिओ, घटसर्प, डांग्या खोकला, टिटॅनस सारख्या आजारांना प्रतिबंध म्हणून पालकांना आपल्या मुलांना लस देण्यास उद्युक्त केले जाते. काही लोक मात्र लसीकरणाविषयी जागरूक नसतात किंवा लसीकरणाचे त्यांच्या मुलांवर दुष्परिणाम होऊ शकतील अशी भीती बाळगतात. आपल्याकडे बघा अमिताभ बच्चन सारख्या अभिनेत्याच्या मार्फत जाहिरात करून लोकांना पोलिओसारखी लस देण्याला किंवा घेण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. जगभरात स्तनांचा कर्करोग, प्रोस्टेट ग्रंथी कर्करोगाचे प्रमाण मोठे आहे. या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी जर वेळी चाचणी झाली तर व्यक्ती रोगमुक्त होऊ शकतात. या 2 कॅन्सरच्या खालोखाल अन्ननलिकेचा आजारही मोठ्या प्रमाणात आढळतो. हृदयविकार असेल, मधुमेह असेल किंवा कोणताही जीवघेणा आजार असेल, जर वेळीच लक्षात आला, वेळेवर त्याचे निदान झाले तर या आजाराला प्रतिबंध करणे शक्य होते. पुढचा पॉईंट आहे विश्रांती. बघा भरपूर काम केल्यानंतर विश्रांती घेणे, आराम करणे म्हणजे पुन्हा नव्याने काम करण्यासाठी शक्तीचे पुनर्संचयन होय. विश्रांती घेतल्यामुळे व्यक्तीच्या जीवनात सकारात्मकता निर्माण होते, तणाव कमी होतो आणि भावनिक संतुलन पुनर्स्थापित होते. हृदयविकार असणाऱ्यांमध्ये जर त्यांनी अथकपणे काम केले, सुट्टी घेतली नाही तर त्यांना हृदयविकाराच्या झटक्याला सामोरे जावे लागते. फावल्या वेळात आनंद निर्माण करणाऱ्या क्रियांमध्ये सहभाग, विविध छंद जोपासणे, खेळ खेळणे, सामाजिक प्रक्रियांमध्ये सहभाग नोंदविणे, निसर्गात स्वतःला रमवणे यातून रक्तदाब संतुलन, त्याचप्रमाणे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी वजन आणि उत्तम शारीरिक कार्य घडून येते. फावल्या वेळातील विविध क्रियांमुळे वृद्धांमध्ये बोधात्मक कार्यात सुधारणा होऊ शकते, हे सिद्ध झालं आहे. बघा त्याचप्रमाणे विविध मनोरंजक कार्यात स्वतःला गुंतवून घेतल्यामुळे सुद्धा आरोग्यदायी वर्तनाला चालना मिळते, हे स्पष्ट झाले आहे. म्हणून सुट्टीमध्ये गावी जाणे, परीक्षेनंतर आराम करणे, चालण्यातून आनंद घेणे, सूर्योदय सूर्यास्ताचा आनंद अनुभव या क्रिया नव्याने ऊर्जा प्राप्त करण्यासाठी महत्त्वाच्या असतात. बघा त्यानंतर बघा अपघातामुळे जायबंदी होणाऱ्यांचे प्रमाण फार मोठे आहे. यामुळे मनुष्यहानी व राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान मोठ्या प्रमाणात होते. मृत्यूच्या अनेक कारणांपैकी अपघात हे महत्त्वाचे कारण आहे. रस्त्यावरील अपघातांमध्ये दरवर्षी 13 लाख लोक मृत्युमुखी पडतात, तर आर्थिक किमतीबाबत असे दिसते की $518 बिलियन इतकी किंमत चुकवावी लागते. अमेरिकेसारख्या देशात केवळ सायकल चालविल्यामुळे दरवर्षी 900 लोक मृत्युमुखी पडतात. आपल्या देशात सुद्धा हेल्मेटचा वापर न केल्यामुळे अनेक दुचाकी धारकांना आपला जीव गमवावा लागतो. अपघाताचा संबंध हा वेगवेगळ्या ठिकाणांशी व वेगवेगळ्या वयोगटाच्या व्यक्तींशी आहे. अपघातग्रस्त कुटुंबियांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. अपघाताचे अनेक शारीरिक, मानसिक व आर्थिक परिणाम दिसून येतात. घरी आणि कामाच्या ठिकाणी होणारे अपघात. बघा घरामध्ये पाय घसरून तोल जाऊन पडणे, यामुळे अपंगत्व येते. सुरक्षित दरवाजे, स्नानगृहात व इतर ठिकाणी खडबडीत फरशी असणे, विषारी पदार्थ मुलांच्या आवाक्याबाहेर उंच ठिकाणी ठेवणे यासारख्या उपायांनी घरातील अपघात टाळता येतात. यामध्ये पालकांची भूमिका ही अतिशय महत्त्वाची असते. घरामध्ये तोल जाऊन पडणाऱ्या वृद्धांचे प्रमाण 25% इतके आहे. एकेकाळी कामाच्या ठिकाणी होणारे अपघात आणि त्यामुळे निर्माण होणारे अपंगत्व हे मृत्यूचे कारण होते, परंतु आता ते अनेक राष्ट्रांमध्ये सुरक्षाविषयक नियम कडक केल्यामुळे कामाच्या ठिकाणी होणाऱ्या अपघातांना आळा बसला आहे. दुचाकी व 4 चाकीचे अपघात. दुचाकी म्हणजेच मोटरसायकलच्या अपघाताचे प्रमाण जगभरात मोठे आहे. हेल्मेटचा वापर म्हणून सक्तीचा झालेला आहे, मात्र असे असूनही हात मोडणे, पाय मोडणे, डोक्याला इजा होणे असे अपघात प्रकार दुचाकींच्या बाबत घडतात. 4 चाकी वाहनांमध्ये सीट बेल्टचा वापर न करणे,
वाहन चालवताना बोलणे, रस्त्यावरून वाहन घसरणे, समोरच्या वाहनाशी टक्कर अशा प्रकारचे अपघात घडतात आणि यामुळे मनुष्यहानी व संपत्तीचाही हानी होते. बघा, वाहन चालकांना योग्य प्रशिक्षण देऊन अपघाताचे प्रमाण कमी करता येऊ शकते. बघा, हा चॅप्टर जो आहे हा आपला संपलेला आहे. तुम्हाला मी क्वेश्चन गुगल क्लासरूमला पाठवणार आहे, ते तुम्ही तेवढे बघून आणि सोडवायचे आहे. बघा, जे आपले 2 चॅप्टर झालेले आहे त्याच्यावरचे प्रश्न मी गुगल क्लासरूमला टाकलेले आहे आणि शेवटचे जे 2 चॅप्टर आहेत त्याचे प्रश्न मी टाकणार आहे. हे सर्व जे आहे प्रश्न हे तुम्ही सोडवायचे आहे आणि त्याला मार्क्स आहे तुम्हाला. बघा, काही प्रश्नांना 6 मार्क्स दिलेले, काहींना 10 आणि हे मार्क्स तुमचे धरले जाणार आहे इंटरनल एक्झाममध्ये. त्यामुळे सर्वांनी कंपल्सरी परीक्षा द्यायची आहे.